आपण आपल्या भक्तीस प्रारंभ करूयात. प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्व्यांच्या निर्माण कर्त्या, मान महिमा गौरव देत तुझ्या दयेच्या आसनाजवळ या पवित्र वारी आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, अनुग्रह केलास, कृपा पुरवलीस आणि आजचाही हा पवित्र वार तू आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात दिलास, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. आणि प्रभू परमेश्वरा, हा पवित्र वार पवित्रपणे पाळण्यासाठी आम्हा सर्वांना तुझ्या दयेच्या आसनाजवळ घेतलंस, याबद्दलही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, असे कित्येक लोक आहेत की ज्यांना आजचा हा दिवस दिसला नाही किंवा प्रभू परमेश्वरा त्यांच्या आयुष्यामध्ये हा दिवस उगवलेला नाही, परंतु आम्ही किती भाग्यवान आहोत की प्रभू परमेश्वरा, आजच्या या दिवशी तुझ्या चरणाजवळ येऊन आम्ही तुझी स्तुती, आराधना, उपासना करू शकत आहोत. प्रभू परमेश्वरा, तुझ्या या दयेबद्दल आणि कृपेबद्दल मनपूर्वक आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही तुझ्या स्तुती आराधनेसाठी एकत्रित झालेलो आहोत. या माध्यमातून एकत्रित झालेलो असलो तरी प्रभू परमेश्वरा, आमची मनं भरकटलेली आहेत, आमचे विचार भरकटलेले आहेत. प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो, आमची भरकटलेली मनं, भरकटलेले विचार नासोरी येशूच्या नावामध्ये एकाग्र कर आणि आमचं संपूर्ण लक्ष या उपासनेमध्ये असावं, असं दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रभू परमेश्वरा, आज जो काही संदेश तुझ्या सेवकाद्वारे आम्हाप्रत येणार आहे तो आम्हाला ग्रहण करता यावा, तो आमच्या अंतःकरणामध्ये साठवता यावा आणि त्याप्रमाणे आमचं आचरण असावं, असं दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रभू परमेश्वरा, या भयंकर महामारीच्या दिवसातून जात असताना आतापर्यंत तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ प्रतिपाळ केलास आणि रोज एक नवीन संधी तू आम्हाला नवीन दिवसाच्या स्वरूपात दिलेली आहेस, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आज देखील तुझ्या पवित्र चरणाजवळ घेतलंस, त्याबद्दलही आभार मानतो. या उपासनेमध्ये आम्ही पुढे जात असताना आम्हाला आमचा सहाय्य करता आणि मदत करता हो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 322 हे गीत गाऊन परमेश्वराचं गौरव करूया. येशूची सेवा आवडे, गेलो सोनेरी त्याकडे, तो दारी पार करुणा, माझ्यात तो क्षमावेना. धन्यवाद, धन्यवाद,
धन्यवाद जैसा लागेला पाप भार सतत आता प्रार्थना स्तुती आनंद स्वरेना धन्यवाद धन्यवाद प्रभुने केला जय उद्धार प्रेमळ माझा प्रभु तो दास सुखी हर्षतो का करू घोर धन्यामी करी उल्हास नेहमी धन्यवाद धन्यवाद जैसा लागेला पाप भार सतत आता प्रार्थना स्तुती आनंद स्वरेना धन्यवाद धन्यवाद प्रभुने केला जय उद्धार आपण सर्वजण मिळून प्रेषितांचा मतांगीकार एकत्रित म्हणूया. आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व जगाला पुरले जो अधोलोकात उतरला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवतो पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण जुन्या करारातून स्तोत्रसंहिता याचा 62वा अध्याय याचं वाचन करणार आहोत आणि आपल्यासाठी याचं वाचन बंधू सॅम्युअल पातारे हे करतील. आपण स्तोत्राचं वाचन करूया. स्तोत्र क्रमांक 62. माझ्या जीवाची भिस्त केवळ देवावर आहे, त्याचपासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा दुर्ग, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी सहसा ढळणार नाही. एवढ्या मनुष्याला मारण्याकरिता त्याचवर तुम्ही सर्व कोठवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भिंती सारखा कोसळलेला कुंपणासारखा आहे. त्याच्या उंच पदावरून त्याला पाडावयाकरिता मात्र ते मसलत करीतात. त्यास लबाडी आवडते. ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण अंतर्यामी शाप देतात. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा तृप्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देवावर
देवावर अवलंबून आहे. माझ्या बलाचा दुर्ग माझा आश्रय देवच आहे. अहो लोको, सर्वदा त्यावर भाव ठेवा. त्याच पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाफ आहे. ते केवळ मिथ्या आहेत. ताजव्यात घातलेले असतात ते हलके भरतील. ते सर्व वाफच आहेत. जुलूम जबरीवर भिस्त ठेवू नका. लूट केल्याची शेखी मिरवू नका. संपत्ती वाढली तरी त्याचवर चित्त ठेवू नका. देव एक गोष्ट बोलला आहे. सामर्थ्य देवाचे आहे. हे मी दोनदा ऐकले आहे. शिवाय हे प्रभू, तुझ्याच ठाई वात्सल्य आहे. कारण प्रत्येकाला त्याचा कृतीप्रमाणे तू प्रतिफल देतोस. वाचलेल्या वचनावरती प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वाद पाठव. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यास गौरव असो. जसे प्रारंभी होते, सध्या आहे व सर्वदा युगानुयुग होईल. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण जुन्या करारातून काही वचनं वाचणार आहोत. जुन्या करारातून नेहम्याचं पुस्तक याचा 6वा अध्याय, नेहम्याचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि यातील 1 ते 14 ही वचने. मी कोट बांधण्याचे संपविले आणि कोटाला कोठे तुटफूट राहू दिली नाही. वेशीचे दरवाजे मात्र अद्यापी लाविले नव्हते. हे सनबल्लट, तोबिया, गेशेम अरबी व आमचे वरकड शत्रू यांनी ऐकले. तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला सांगून पाठविले की चल, आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकास भेटू. पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा मनसुबा होता. हे पाहून मी जासूस पाठवून त्यास कळविले की मी मोठ्या कामात गुंतलो आहे. मला येण्याची सवड नाही. मी काम सोडून तुम्हाकडे का यावे? काम का बंद पाडावे? त्यांनी 4 वेळा माझ्याकडे हाच निरोप पाठविला आणि मीही त्यास तसेच उत्तर दिले. 5व्या वेळी सनबल्लटाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन मजकडे पाठविले. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की निरनिराळ्या राष्ट्रात अशी बातमी उठली आहे आणि गेशेमही असेच म्हणत आहे की तुझा व यहुदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे, म्हणून तू हा कोट बांधित आहेस. या अफेवरून असे दिसते की तू त्यांचा राजा होऊ पाहत आहेस. तू यहुदा देशात राजा आहेस असे स्वतःविषयी यरुशलेमेत जाहीर करावे म्हणून तू संदेष्टेही नेमले आहे. हे वर्तमान राजाच्या कानी जाणार. ह्याकरिता आता आपण एकत्र जमून वाटाघाट करू. मी त्यास सांगून पाठविले की तू म्हणतोस तसा प्रकार काही घडलेला नाही. ही तुझ्या मनाची कल्पना आहे. आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पाडावे म्हणून हे सर्व लोक आम्हास भेडवावयास पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर. मग मी शमाया बिन दलाया बिन मेहतबेल याच्या घरी आलो. तो दार लावून घेऊन आत बसला होता. त्याने म्हटले, चल, आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभाऱ्यात जमून मंदिराचे द्वारे बंद करून घेऊ, कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील. ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील. मी म्हणालो, माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही. विचार करिता मला असे दिसून आले की देवाने त्यास पाठविले नाही.
तरी ही भविष्यवाणी त्याने माझ्या विरुद्ध सांगितली. तोबिया व सनबल्लट यांनी त्यास मोल देऊन ठेवले होते. मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्यास त्यांनी मोल देऊन ठेवले होते. हे माझ्या देवा, तोबिया, सनबल्लट, नोवद्या संदेष्टी आणि वरकड संदेष्टे या मला घाबरून पाहत होते, त्या सर्वांची ही कृती ध्यानात ठेव. येथे पवित्र शास्त्र पाठ वाचन पूर्ण होते. वाचलेल्या सर्व वचनावर देवबाप आशीर्वाद पाठवो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण नव्या करारातून पत्राचं वाचन करणार आहोत. रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय. रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय 14 ते 25 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण आपली बहीण सौ कविताताई पातारे ह्या करतील. रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय 14 ते 25 ही वचने आपण ऐकूया. मनुष्याच्या दैहिक व आध्यात्मिक भावनांचा लढा. कारण आपणाला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. कारण मी काय करीतो ते माझे मलाच कळत नाही. म्हणजे जे मी इच्छितो ते करीतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करीतो. जे मी इच्छित नाही ते जर मी करीतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. तर आता यापुढे ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करीतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो तर ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करीतो, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमांबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमांच्या स्वाधीन करीतो. किती मी कष्टी माणूस, मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवेल? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करीतो, पण देहाने पापाच्या नियमांचे करीतो. येथे पत्राचे वाचन समाप्त होते. वाचलेल्या सर्व वचनांवर देवबाप आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पवित्र शुभवर्तमान वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत योहानाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 6वा अध्याय यातील 22 ते 32 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण मंडळीचे प्रमुख आचार्य रेव्हरेंड सुधीर गायकवाड पाळकसाहेब करतील. आजच्या दिवसाकरता नेमलेले पवित्र शुभवर्तमान संत योहानानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान. संत योहानानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 22 ते 32 या वचनांमध्ये आजचं शुभवर्तमान नेमलेलं आहे. जीवनाची भाकर. दुसऱ्या दिवशी जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिला की ज्या लहान मछव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मछवा नव्हता. आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मछव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ
तिबिरियाहून दुसरे लहान मछले आले होते. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाही असे लोक समुदायाने पाहिले. तेव्हा ते लहान मछव्यात बसून येशूचा शोध करत कफरनहूमास आले. तेव्हा तो समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी, येथे कधी आलात? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने त्याच्यावर शिक्का मारला आहे, क्षमा, ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे, तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकावयाचे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. ह्यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. ह्यावरून ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खाण्यास दिली. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन समाप्त होते. वाचलेल्या या सर्व वचनांवर दैवबाप आशीर्वाद पाठवो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता इथून पुढे युगान युग असो. आमेन. या वेळेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत आणि आपल्यासाठी ही मध्यस्थी सौ सुरेखा पातारे पालखीनबाई करतील. आपण प्रार्थना करूया. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. पवित्र 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 सेनेचा सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वी यांच्या निर्माण करत्या, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आज आणि युगानुयुग असो. परमेश्वर देवपा, सुंदरसा दिवस शाबातवार तू आमच्या आयुष्याला जोडलास आणि परमेश्वर देवपा, या शाबातवारी तू आम्हा सर्वांना घेऊन परमेश्वर देवपा ही भक्ती करण्याची तू संधी दिलीस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवपा, तुझी भक्ती आम्ही आत्म्याने व खरेपणाने करावी अशी दया कृपा तू आम्हा सर्वांवर कर. परमेश्वर देवपा, आमची ही प्रार्थना परमेश्वर देवपा तू स्वर्गलोकी मान्य करून घे. परमेश्वर देवपा, विशेष करून परमेश्वर देवपा, या कोरोनाच्या काळातून जात असताना जरी मंदिरं बंद असली तरी परमेश्वर देवपा तू प्रत्येक घरामध्ये मंदिर स्थापन केलेलं आहेस. प्रत्येकाकडून तू तुझा गौरव करून घेत आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून तू तुझा गौरव करून घेत आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवपा, आम्ही चुकतो, बहकतो, तुझ्यापासून दूर जातो परमेश्वर देवपा, परंतु तू तुझ्या दयेने आणि कृपेने तू आम्हाला तुझ्या उजव्या हाताने सावरून धरतोस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवपा, विशेष करून या आज तुम्हाला मध्यस्थी करण्याची संधी दिलीस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवपा, सेंट लूक मंडळीसाठी विशेष करून प्रार्थना करते. ह्या मंडळीची वाढ तू करत आहेस. प्रत्येकाला परमेश्वर देवपा तू आत्म्याने भरत आहेस आणि परमेश्वर देवपा तुझं गौरव ह्या मंडळीकडून करून घेत आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवपा, विशेष करून परमेश्वर देवपा, हे मंदिर तू आम्हाला दिलेलं आहेस, त्या मंदिराकडे परमेश्वर देवपा तुझे नेत्र अहोरात्र लागलेले आहेत. परमेश्वर देवपा, तू आमच्या प्रार्थना ऐकतोस परमेश्वर देवपा आणि त्या प्रार्थनेची उत्तरही तू देतोस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवपा, ही मंडळी सेंट लूक मंडळी तू तुझ्या रक्ताने खंडून घेतलेली मंडळी आहेस. परमेश्वर देवपा, या मंडळीवर विपुलतेचा आशीर्वाद पाठव. विशेष करून आमचे जे पालकसाहेब आहेत परमेश्वर देवपा, त्यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करते. परमेश्वर देवपा, त्यांना तू आरोग्य दिलेलं आहेस, निरोगी ठेवलेलं आहेस आणि परमेश्वर देवपा तुझं सामर्थ्य तू प्रगट केलेलं आहेस आणि त्यांच्याद्वारे तू
तू तुझी सेवा करून घेत आहेस त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवप्पा त्यांच्यावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव आणि त्यांची सेवा परमेश्वर देवप्पा तू स्वीकारून घे. त्याचप्रमाणे परमेश्वर देवप्पा त्यांचे जे सहाय्यक पाळसाहेब आहेत, अनिल पात्रे पाळसाहेब, त्यांच्यावरही तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवप्पा त्यांची सेवा तू मान्य करून घे. त्याचप्रमाणे लेडी रिचर्ड पाटो यांच्यासाठीही प्रार्थना करते. परमेश्वर देवप्पा त्यांच्याकडूनही तुझी सेवा करून घेत असताना परमेश्वर देवप्पा तू अधिक आणि अधिक सामर्थ्य तू त्यांना दे. त्यांच्या कुटुंबियावर तुझं विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवप्पा त्याचप्रमाणे मंडळीचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करते. कमिटी मेंबर आहेत परमेश्वर देवप्पा, ते तुझी सेवा करत असताना अनेक योजना राबवत असताना त्यांच्याबरोबर तू राहा आणि प्रत्येक योजनेमध्ये परमेश्वर देवप्पा त्यांना तू यश द्यावंस अशी तुझ्या आग्रहाची प्रार्थना करते. त्याचप्रमाणे परमेश्वर देवप्पा तरुण संघ आहे, तरुण संघ तुझी सेवा करत असताना त्यांच्यावर तुझं विपुलतेचा आशीर्वाद पाठव. प्रत्येक तरुणाला परमेश्वर देवप्पा तू तुझ्या हाताशी धर. परमेश्वर देवप्पा तुझं वचन सांगतं की तारुण्याच्या दिवसामध्ये तुझ्या उपकार कर्त्याला स्मर. परमेश्वर देवप्पा खरोखर त्यांनी तुझ्याकडे बघावं आणि परमेश्वर देवप्पा तुझी सेवा करावी आणि अनेक आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. त्याचप्रमाणे परमेश्वर देवप्पा संडे स्कूलसाठी मागते. परमेश्वर देवप्पा संडे स्कूलच्या प्रत्येक मुलावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. प्रत्येकाने परमेश्वर देवप्पा तुझी प्रार्थना करावी, तुझ्या मंदिरं उघडावीत म्हणून प्रार्थना करावी असं दयेने आणि कृपेने होऊ दे. परमेश्वर देवप्पा संडे स्कूलच्या टीचर्ससाठी देखील मागते. त्यांनाही परमेश्वर देवप्पा तू विपुलतेच्या आशीर्वादाने भर. परमेश्वर देवप्पा आमच्या मंडळीवर तुझा विपुलतेचा असा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवप्पा ह्या देशासाठी देखील प्रार्थना करते. परमेश्वर देवप्पा या कोरोनाच्या काळातून जात असताना परमेश्वर देवप्पा प्रत्येक राज्यकर्त्याला योग्य निर्णय घेण्यासाठी तू साह्य आणि मदत कर. परमेश्वर देवप्पा आणि ह्या देशामध्ये परमेश्वर देवप्पा देशातून कोरोना तू काढून टाकावंस अशी तुझं आग्रहाची प्रार्थना करते. परमेश्वर देवप्पा या कोरोना नियंत्रित आणण्यासाठी जे हॉस्पिटल्स कर्मचारी काम करत आहेत, डॉक्टर्स काम करत आहेत, नर्सेस काम करत आहेत, परमेश्वर त्या प्रत्येकावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. प्रत्येकाचं कुटुंब तू आशीर्वादित कर आणि तू त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. परमेश्वर देवप्पा आमच्या मंडळीमध्ये जे कोणी आजारी असतील त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करते. परमेश्वर देवप्पा तुझं वचन सांगतं की मी तुमचे हाड आणि हाड सांभाळणारा आमचा देव आहेस. तू आरोग्य देणारा देव आहेस. परमेश्वर देवप्पा तुझ्या उजव्या हाताचा स्पर्श कर आणि प्रत्येकाला निरोगी असं जीवन दे. परमेश्वर देवप्पा त्याचप्रमाणे जे कोणी संकटात असतील, जे अडीअडचणीत असतील, अशांवरही तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. त्यांची संकट दूर कर आणि परमेश्वर देवप्पा त्यांच्याकडून तुझं गौरव होईल असं तू दयेने आणि कृपेने कर. त्याचप्रमाणे परमेश्वर देवप्पा आमच्या बिशप साहेबांसाठी देखील प्रार्थना करते. पुणे डायसेसचा कारभार करत असताना त्यांच्यावरही तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. योग्य निर्णय घेण्यासाठी तू त्यांना साह्य आणि मदत कर. त्याचप्रमाणे परमेश्वर देवप्पा सर्व पालक वर्गले लीडर्स त्यांच्यावरही तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. या ऑनलाईनच्या माध्यमातून तुझं वचन परमेश्वर देवप्पा गाजवत असताना प्रत्येकाला तू सामर्थ्य दे आणि परमेश्वर देवप्पा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये परमेश्वर देवप्पा तुझं वचन जावं, तुझी आराधना, तुझी स्तुती व्हावी आणि परमेश्वर देवप्पा तुझ्याच नावाचं गौरव व्हावं असं तू दयेने आणि कृपेने कर. परमेश्वर देवप्पा मागण्या आणि कल्पना यापेक्षा अधिक देणारा तू आमचा जिवंत देव आहेस. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड गौरव पवित्र नावाने मागते म्हणून तो ऐक. आमेन. या वेळेमध्ये आपण देवाच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या माना झुकूया, डोळे बंद करूया आणि गीताद्वारे परमेश्वराजवळ पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागत असताना गीत गाऊया. प्यारे मसीहा आशीष देना, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष
सर्व समर्थ यहोवा देव बाबा तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करत असता यावेळेस आमचं मन, आमचे विचार, आमचं अंतःकरण तुझ्यामध्ये एकाग्र होऊ दे. हे देवा तू बोल, आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्मा तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या द्वारे आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया. नवीन महिन्यातील दुसऱ्या प्रभुवारी परमेश्वर देव बापाने आपल्याला त्याच्या समक्षतेत घेतलं. त्यांनी आपली आठवण केली आणि ही उपासना करण्याची संधी दिली. देवाचा निरोप ऐकण्याची संधी तो आपल्याला देत असताना, सांगण्याची संधी मस्त आपल्याला देत असताना प्रभूचे मी मनपूर्वक आभार मानतो की जरी आपल्या अवतीभोवती या महामारीचं साम्राज्य अजूनही आहे, तरी परंतु देवाची कृपा, नवकृपेवर कृपा आपल्याला प्राप्त होत आहे आणि प्रतिदिनी तो देव आपला भार वाहत आहे. म्हणून आपण सुखरूप आणि सुरक्षित आहोत. प्रभूला धन्यवाद देऊया. प्रियानो, आपण गेले 2 आठवडे नेहमीच्या पुस्तकामधून मनन आणि चिंतन करत आहोत आणि पुनर्बांधणीची गरज, पुनर्स्थापनेची गरज, रिबिल्डिंगची गरज आपल्याला वैयक्तिक जीवनामध्ये आहे, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आहे, आपल्या सामाजिक जीवनामध्ये आहे, आपल्या मंडळीच्या जीवनामध्ये आहे, आपल्या राष्ट्राच्या जीवनामध्ये आहे. होय, पुनर्बांधणीची गरज. कारण नेहम्यानं पुनर्बांधणीचा विचार का केला? कारण त्याला समजलं होतं की शत्रूंनी आपल्या लोकांना दहशतीमध्ये घेतलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं संरक्षण आपल्या लोकांना उरलेलं नाही. आपल्या लोकांची, बांधवांची अप्रतिष्ठा झालेली आहे. आणि आपण कोण आहोत? तर आपण त्या जिवंत देवाचे लोक आहोत, ज्या देवानं आपल्याला गुलामगिरीतून सोडवलेलं आहे. मनुष्याच्या गुलामगिरीतून, पापाच्या गुलामगिरीतून, सैतानाच्या गुलामगिरीतून. आणि म्हणून नेहम्यानं जेव्हा वृत्तांत ऐकला, आपले बांधव दुरावस्थेत आहेत आणि यरुशलेमेचे कोट जळून गेलेले आहेत, संरक्षण उरलेलं नाही, अप्रतिष्ठा झालेली आहे, आपल्याला पुनर्बांधणीची गरज आहे, आपल्याला नव्याने उभं राहण्याची गरज आहे, आपल्याला पुनर्स्थापनेची गरज आहे, रिबिल्डिंगची गरज आहे. आणि म्हणून त्यानं 3 महिने, सुमारे 3 महिने उपवास केले, गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली, अश्रू ढाळून परमेश्वराला विनवणी केली. आणि वचन सांगतं परमेश्वराचा वरदहस्त नेहम्यावर होता. आणि म्हणून नेहम्या जरी गुलाम म्हणून असला तरी त्या राजाची मर्जी त्याच्यावर होती आणि त्या राजानं त्याला सर्व प्रकारचं सहाय्य देऊ केलं. आणि नेहम्या आपल्या लोकांना घेऊन या पुनर्बांधणीच्या कामाला तयार झाला. आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करायची आहे, दुर्दशा नाहीशी करायची आहे आणि नव्यानं संरक्षणाचे कोट आपल्याला उभे करायचं आहे. आणि या कामाकरता नेहम्याबरोबर इतर सर्व त्याचे बांधव एक मनानं, एक दिलानं कामास लागले. आणि ते काम सुरू करताच आपण पाहिलं की विरोधकही त्यांच्या पुढे उभे ठाकले आणि त्यांना विरोध करू लागले. त्यांचा उत्साह कमी करण्याचा त्यांनी नेटानं प्रयत्न केला, त्यांच्यावर टीका केली, आरोप केले. परंतु नेहम्या आणि त्याचे लोक हे पुढं आणि पुढं जात राहिले. त्यांनी विरोधाला जू मांडलेलं नाही, विरोधाला घाबरलेले नाही, विरोधकांपुढे त्यांनी नांगी टाकलेली नाही. तर उलट पक्षी एका हातानं काम करत होते, एका हातात शस्त्र बाळगून त्यांनी कोट बांधायचं काम पूर्ण केलं. आणि मग आपण ऐकलं की आता कोटाचं काम पूर्ण झालेलं आहे, त्याचे भगदाड आता बुजलेले आहे आणि नव्यानं संरक्षण उभं राहिलेलं आहे, सुरक्षा कवच नव्यानं उभं राहिलेलं आहे. आणि मग
आता विरोधक शांत झालेले नाहीत, ते अधिक जोमानं विरोध करू लागलेले आहेत. आणि 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याला या विरोधकांच्या कारवाया दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे या विरोधकांनी नेहम्या आणि त्याच्या सहकार्यांचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न केला, विरोध केला, परंतु त्यांनी जो मांडलं नाही, कोट पूर्णच केला. आणि आता विरोधकांच्या कारवाया अधिक वाढल्या. नवीन नवीन हातखंडे ते आता उपयोगात आणू लागले. 6व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेस आपल्याला काय चित्र दिसतं पहा. या ठिकाणी म्हटलेलं आहे पहिल्या वचनापासून, मी कोट बांधायचे संपवले आणि कोटाला कोठे तुटफूट राहू दिली नाही. वेशीचे दरवाजे मात्र अद्याप लावलेले होते. ते सनबलट, टोबिया, गेशेम, अरबी व आमचे वरकड शत्रू, हा शब्द अंडरलाईन करा, वरकड शत्रू यांनी ऐकले. तेव्हा सनबलट व गेशेम यांनी मला सांगून पाठवले की चल आपण ओणाच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकांना भेटू. पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा मनसुबा होता. आता विरोधक काय करत आहे, ते आता इतक्या खालच्या थराला गेलेले आहेत. त्यांनी पाहिलं नेहम्या जू मानत नाही, त्याचे लोक जू मानत नाही, उलट त्यांनी कोट बांधायचं काम पूर्ण केलंय. त्याची भगदाडं त्यांनी बुजवून टाकलेली आहे आणि एक मजबूत कोट त्यांनी वेशीच्या दारांसहित उभा करून टाकलेला आहे. मग आता ते काय करत आहे, तर वचन या ठिकाणी आपल्याला सांगतं की त्यांनी त्याच्याकडे एक जासूस पाठवलेला आहे. हे सांगून अमुक एका ठिकाणी ये आणि आपण तेथे बोलू. पुष्कळ वेळेस लक्षात घ्या, आपण हे अशा अनुभवातून जातो. मीही गेलेलो आहे. होय, पुष्कळ वेळेस अशा अनुभवातून आपणही जातो. आपल्याला परमेश्वर नेतो, जाणीवपूर्वक नेतो. जी चाल या विरोधकांनी या ठिकाणी चाललेली आहे, त्यांनी नेहम्याला निरोप पाठवला, तू अमुक एका ठिकाणी ये, आपण तेथे बोलू. परंतु नेहम्याला समजलं होतं, नेहम्याला कळालेलं होतं की यांच्या मनात माझ्याविषयी चांगलं नाही. ह्यांचं मन माझ्याविषयी चांगलं नाही. हे मला बोलवत आहेत, ते माझ्याशी संवाद साधण्यासाठी नाही, माझ्या संगती बोलणी करण्याकरता नाही, तर माझा घात करण्याकरता हे लोक मला बोलवत आहे. नेहमीने जाणलं ते, आणि त्यांनी उलट त्यांना निरोप पाठवला, मी कामात आहे आणि मी आपल्याकडे येऊ शकत नाही. मी आलो तर काम बंद पडेल. नेहम्यानं पहिला विरोधकांचा हा भयंकर डाव ओळखला. त्याला माहिती होतं यांनी चांगल्या भावनेने हा प्रस्ताव पाठवलेला नाही, चांगल्या विचारांना हा प्रस्ताव पाठवलेला नाही. पुष्कळ आपण वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये अशा चढ उतारातून जात असतो. आपल्याला ठाऊक असतं की आपल्याला पाठवलेल्या निरोपामध्ये आपलेपणा नाही, ढोंग आहे, कट आहे, कारस्थान आहे. परमेश्वराचा आत्मा ते प्रगट करत असतो. परमेश्वराचा आत्मा ते प्रगट करत असतो. आपण सांगतो एक, मनात वेगळंच असतं, करायचं वेगळंच असतं. दाखवतो एक, कृती वेगळीच असते. नेहम्याच्या विरोधकांचं हेच होतं, वरकड विरोधकांचं हेच होतं. त्यांना नेहम्याशी मध्य बोलणी करायचीच नव्हती. त्यांना नेहम्याचा घात करायचा. आणि म्हणून नेहम्याने निरोप पाठवला, मी येऊ शकत नाही.
मी येऊ शकत नाही. आणि मग आपण पाहतो, काय पाहतो? पहा, पुढे जाऊया. मी काम सोडून तुमच्याकडे का यावे, काम का बंद पाडावे? नेहम्यानं आपल्या आरंभलेल्या कामाला महत्व दिले. देवाच्या मंडळी, हे लक्षात घ्या. विरोधकांना त्यांचं काम नेहम्यानं करू दिलं, त्यानं त्यांना अडवलं नाही. विरोध करणाऱ्यांना नेहम्यानं अडवलं नाही, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दिलं. पण त्यानं त्याचा निर्णय मात्र त्यांना कळवला. मी तुमच्याकडे का यावं आणि ते चांगलं काम देवाच्या लोकांसाठी मी आरंभलेलं आहे, मी सुरू केलेलं आहे, ते मी बंद का पाडावं? तुमच्यासारख्यांच्या विरोधाला घाबरून, तुमच्यासारख्या विरोधकांना घाबरून मी चांगलं काम आरंभलं. नेहम्याला खात्री होती, विश्वास होता, मी चांगलं काम आरंभलेलं आहे, मी चांगलं काम करत आहे आणि यांच्यामुळं मी ते काम बंद का पाडावं? फार सुंदर निर्णय नेहम्याने घेतला. काय छान वचन आहे. 3रं वचन, हे पाहून मी जासूस पाठवून त्यांना कळवले की मी मोठ्या कामात गुंतलो आहे. आमेन. कोणतं मोठं काम नेहम्या करत होता? देवाच्या लोकांसाठी संरक्षणाचं भिंत उभं करण्याचं काम करत होता. देवाच्या लोकांची झालेली अप्रतिष्ठा तो बुजवून टाकण्याचं काम करत होता. देवाच्या लोकांची झालेली दुर्दशा ती तो बदलण्याचं काम करत होता. मी जे चांगलं काम आरंभलेलं आहे, ज्या कामात मी गुंतलेलो आहे, मला येण्यास सवड नाही. मी काम सोडून तुमच्याकडे का यावे, काम का बंद पाडावे? आमेन. देवाच्या प्रिय मंडळी, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण या पुनर्बांधणीसाठी नेहम्यासारखं स्वतःला उपवास प्रार्थनेनं तयार करतो, कदाचित आपल्याला हे वाटेल विरोध होणार नाही, विरोधक असणार नाही. नाही नाही नाही, ते असणारच, ते विरोध करणारच. परंतु आपल्याला हे मर्म समजलं पाहिजे, आपण किती महत्वाच्या कामात देवाच्या दृष्टीनं गुंतलेलो आहोत. आणि जर विरोधकांकडेच लक्ष देत राहिला, त्यांच्या बोलण्याकडेच लक्ष देत राहिला, त्यांच्या सांगण्याप्रमाणे जर तुम्ही करू लागला, कदाचित ज्या चांगल्या कामात देवातर्फे तुम्ही गुंतला आहात ते बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेहम्याने आपल्या चांगल्या कामाला आरंभ केला, त्यात त्यानं गुंतवून घेतलं स्वतःला. काम बंद पडू नये म्हणून त्यानं खबरदारी घेतली. प्रियानो, आपल्याला हेच करण्याची गरज आहे. आपल्याला हेच करण्याची नितांत गरज आहे. पुष्कळ वेळेस आपण विरोधकांना जास्त महत्व देतो, विरोधकांच्या कारवाईकडे जास्त लक्ष देतो. पुष्कळ वेळेस आपल्या प्रतिसादामुळे विरोधकांचं अनाठायी महत्व वाढतं. परंतु आपण हे विसरतो, देवानं आपल्याला चांगल्या कामाकरता चांगल्या कामामध्ये गुंतून ठेवलेलं आहे आणि आपण त्यातच गुंतून राहायचं आहे. ते काम विरोधकांच्या कारवायांमुळं, विरोधकांच्या निंदेमुळं, विरोधकांच्या टीकेमुळं बंद पडणार नाही, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, जे नेहमीनं केलं. आणि म्हणून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पुनर्बांधणीला, पुनरुभारणीला आपण किती महत्व देत आहोत. आपण त्याची गरज ओळखलेली आहे का? होय, आपल्याला ते गरजेचं आहे हे आपल्याला समजलेलं आहे का? आपल्या कुटुंबाला ते गरजेचं आहे हे आपल्याला समजलेलं आहे का? आपल्या समाजाला ते गरजेचं आहे हे आपण जाणलेलं आहे का? आपल्या मंडळीसाठी हे गरजेचं आहे हे आपल्याला पटलेलं आहे का? पण जर
होय होय असं उत्तर आहे. देवाच्या प्रिय मंडळी, नेहम्यासारखं दृढ निश्चयानं म्हणा, आम्ही चांगल्या कामात गुंतलेलो आहोत. ते काम आम्ही का बंद पडू द्या? प्रेज द लॉर्ड. पुढे चला. त्यांनी 4 वेळा माझ्याकडे निरोप पाठवला आणि मीही त्यांना उत्तर दिले. शांत राहत नाही. लक्षात घ्या, चिकाटी ही विरोधकांमध्ये फार असते. पहा, फार असते विरोधकांमध्ये. वचन सांगते, नेहमी म्हणतो 4 वेळेस मी त्यांना कळवलं, नाकारलं, तरी 4 वेळेस त्यांनी परत तोच निरोप पाठवला, परत तोच निरोप पाठवला. आणि मीही त्यांना असेच उत्तर दिले. त्यानेही तसेच उत्तर त्यांना दिले. मग काय घडलं पहा. 5व्या वेळी सनबलाटाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन माझ्याकडे पाठवले. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की निरनिराळ्या राष्ट्रात अशी बातमी उठली आहे आणि गेशेमही असेच म्हणत आहे की तुझा व यहुदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे, म्हणून तू हा पोट बांधत आहेस. या अफवेवरून असे दिसते की तू त्यांचा राजा होऊ पाहतोस. पहा, किती हातखंडे आहे त्यांच्याकडे, किती पर्याय आहे त्यांच्याकडे. ते राहणार का प्रेम? ते निश्चित असणार. हे या विरोधकांची अक्कल हुशारी आहे असं नाही, हे या विरोधकांचं शहाणपण आहे असं नाही, ही यांची विद्वत्ता आहे असं नाही. यांचं नेतृत्व करणारा लबाडाचा बाप म्हटलेला सैतान आहे. येस, लबाडांचा बाप म्हटलेला सैतान यांचं नेतृत्व करता, यांचा पिता तो. आणि म्हणून ह्यांच्याकडे हे हातखंडे आहे. ह्यांच्या अक्कल हुशारीवर नाही, सैतान यांचं नेतृत्व करतो, सैतान यांना चालवतो. पावलानं फार छान म्हटलं नाही का? सैतानाचं वर्चस्व तुमच्यावर होऊ देऊ नका. त्याचे विचार तुम्हाला कळत नाही असं नाही. यांनी काय केलं पाहिलं. नेहम्या दादच लागू द्यायला तयार नाही, नेहम्या काही येऊन भेटायला तयार नाही. आणि म्हणून त्यांनी चिठ्ठी पाठवली, त्यात सगळं खोटं दिलं. पुष्कळ लोक करतात असं नाही का? पत्रक काढतात, काही वर्तमानपत्रही आहेत, काढतात वावड्या. सत्यता काही माहिती नसते. पुष्कळांनी ते या खोट्या पत्रकारितेला जणू काय पोट भरण्याचं साधनच करून टाकलं. अरे पण देव न्यायी आहे, आपला देव न्यायी आहे. खोट्यावर फार काळ पोट भरता येत नाही, फार काळ खोट्यावर मान सन्मान मिळवता येत नाही, लोकांच्या पसंतीत उतरता येत नाही, लोकांच्या मनात राहता येत नाही. फार लवकर लोकांच्या मनात उतरायला लागतं या खोट्यावर. सनबलाटानं त्याला सहकार्य करणाऱ्या सर्व शत्रूंनी, विरोधकांनी काय हातखंडा अवलंबला? आता चिठ्ठी पाठवली. काय लिहिलं चिठ्ठीत? तू आणि तुझे लोक बंड करू पाहतात आणि तू राजा होऊ पाहतो. नेहम्याचा असा कुठलाही माणूस नव्हता, त्याच्या लोकांचाही असला कुठलाही माणूस नव्हता, मुळीच नव्हता. आणि ज्या राजाची तो गुलामगिरी करत होता त्या राजाची मर्जी संपादन केलेला हा नेहम्या, त्याच्या मनाला हा विचार सुद्धा पुसून गेला नाही, स्पर्श करून गेला नाही. पण विरोधक चिकाटीवर भयंकर. मग आता हा हातखंडा अवलंबायचा, खोट्या अफवा पसरवायच्या.
तोंडोतोंड पसरवायचा, लिखित स्वरूपात पसरवायचा. हे केव्हापासून हे अस्तित्वात आहे, तेव्हापासून अशा गोष्टी अस्तित्वात आहेत. पहा, नेहम्यानं तेही ऐकलं, पण नेहम्यानं काय केलं, नेहम्यानं काय केलं पहा. 8 आणि 9 वचन फार सुंदर. मी त्याला सांगून पाठवले की तू म्हणतोस तसा प्रकार काही घडलेला नाही. तुझ्या मनाची कल्पना आहे, ती तुझ्या मनाची कल्पना आहे. आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पाडावे म्हणून हे सर्व लोक आम्हास भेडसावायला पाहत होते. हे देवा, माझे हात दृढ कर. आमेन. आता नेहम्याची ही फार सुंदर कृती आपल्याला पाहायला मिळते. नेहम्या त्याला प्रत्युत्तर देतो, अरे हा तर तुझ्या मनाचा खेळ आहे, तुझ्या मनात या गोष्टी येतात. आणि होय, बऱ्याच वेळेस असंच घडतं, असंच घडतं. म्हणूनच म्हणतात काय की ओठात एक पोटात एक आणि ओठात एक, नाही का? त्यांच्या मनाचा खेळ. का? त्यांना चांगलं काम जे नेहम्या ठरली, देवानं आरंभलं आणि त्यांना गुंतवून ठेवलं, ते त्यांना बंद पाडायचं होतं. त्यांना साधी गोष्ट कळत नव्हती. नेहम्या राजाच्या मर्जीतला होता म्हणून तो कामाला लागला नाही. नेहम्यानं राजाचा विश्वास संपादन केला होता म्हणून तो कामाला लागला नाही. नेहम्या देवावर अवलंबून होता. देवाच्या लोकांची अप्रतिष्ठा झालेली त्याला पाहवली नाही. देवाच्या लोकांची दुर्दशा झालेली त्याला पाहवली नाही. देवाच्या लोकांना संरक्षण उरलेलं नाही त्याला पाहवलेलं नाही. आणि म्हणून त्यानं प्रथम आपल्या देवाला तो शरण गेला. त्यानं आपल्या देवाची प्रार्थना केली, त्याने आपल्या देवाला विनंती केली, त्यानं उपवास केले, त्यानं अश्रू ढाळले. देवाकडनं 3 महिने तो अनुग्रह प्राप्त करून घेतला आणि मग चांगल्या कामात तो गुंतला. आमेन. आणि आता या शत्रूंना प्रत्युत्तर दिल्यानंतर नेहम्या परत देवाला शरण जातो. आणि तो हे म्हणत नाही, फार अर्थभरित तो म्हटला. काय म्हटला तो? हे देवा, माझा हात सबळ कर. पंडिता रमाबाईच्या भाषांतरात काय म्हणते पहा. कारण ते सगळे आम्हाला भय दाखवायला पाहत होते. ते म्हणाले त्यांचे हात कामावरून ढिले होतील, मग ते करण्यात येणार नाही. आता तर हे देवा, माझे हात दृढ कर. आता हे देवा, शत्रू आम्हाला निर्बळ करू इच्छित आहे. हे काम बंद पाडून पाहत आहे. देवा, तू माझे हात दृढ कर. आमेन. मला फार वाईट वाटतं प्रियानो, फार दुःख आणि यातना होतात जेव्हा आपल्या चर्चच्या चेंज रिपोर्टसाठी मला चॅरिटी कमिशनर ऑफिसला जायची वारंवार संधी मिळत होती. आणि त्या ठिकाणी मी ज्या वेळेस गेलो त्या वेळेस किंवा 3 ते 4 मंडळींचे लोक मला तिथं भेटत होते, बाळक मला तिथं भेटत होते आणि त्यांच्याशी संवाद साधल्यावर मला कळत होतं. ते सांगायचे, ह्या अमुक एका व्यक्तीने केस केली, तमुक एका व्यक्तीने गुन्हा दाखल केला आणि ते त्या जगी विधर्मी न्यायाधीशाच्या स्वाधीन त्यांनी देवाच्या मंडळीला ख्रिस्ताच्या बाजूला करून वर्षानुवर्ष आणि देवाची ओळख नसलेला तो मनुष्य देवाच्या मंडळीचा न्याय करतो आणि देवाचं लोक ते आनंदित होते.
पवित्रशास्त्राची शिकवण आहे. तुमचा न्याय जगिक व्यवस्थेच्या स्वाधीन करू नका. तुमची भांडणं जगिक न्यायाच्या स्वाधीन जाऊ देऊ नका. दुर्दैवी आहेत ते ज्यांना हे मर्म समजत नाही. नेहम्यानं किती छान केलं. खरं तर नेहम्या ज्या राजाची मर्जी त्यानं संपादन केली होती, ज्या राजाचा तो गुलाम होता, त्याचे बांधव गुलाम होते, त्या राजाकडे तक्रार करू शकला असता, पण नेहम्यानं ते केलेलं नाही. शिका प्यानो, नेहम्यानं ते केलेलं नाही. त्याला पटत नसेलही हे. या लोकांचा विरोध निश्चितच त्याला न पटण्यासारखा आहेच. म्हणून राजा माझ्या मर्जीतला आहे किंवा मी राजाच्या मर्जीतला आहे, मी राजाला तक्रार करतो नाही. त्यानं त्या राजांच्या राजाकडं विनंती केली, हे देवा माझे हात दृढ कर, माझे हात सबळ कर, मला सशक्त कर, यांच्या विरुद्ध उभं राहण्यास आणि लढण्यास. आपण हे करतो का? आपल्याला हे शक्य होतंय का? आपल्या कुटुंबामध्ये पहा, आपल्या मंडळीमध्ये पहा, कसे आहोत आपण? कसे आहोत? कोणावर अवलंबून आपण आहोत? कोणावर अवलंबून आहोत? पहिलं शमूएल दुसरा अध्याय. पहिलं शमूएल याचा दुसरा अध्याय आणि तिसऱ्या वचनामध्ये काय म्हटलंय पहा. दुसरं आणि तिसरं वचन वाचतो मी. परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कुणीही नाही. आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका. तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे. तो सर्व कृती तोलून पाहतो. परमेश्वर ज्ञाता देव आहे आणि तो काय करतो? सर्व कृती, सर्वांची कृती तोलून पाहतो. परमेश्वराकडं सर्व गोष्टींचं मोजमाप आहे. सर्वांच्याच गोष्टीचं मोजमाप आहे. पाळक म्हणून मी सुटलेलो नाही, उपासक म्हणून आपण सुटणार नाही, कारभारी म्हणून मंडळीचे कारभारी सुटणार नाही, कोणीच नाही. परमेश्वर सर्वांची कृती तोलून पाहतो, कारण त्याच्याकडे मोजमाप आहे. ओळंबा लावून पाहतो. परमेश्वर ओळंबा धरून उभा आहे, हे विसरू नका. विसरू नका. जे चांगलं काम नेहम्याद्वारे देवानं सुरू केलं, ज्या कामात नेहम्यानं स्वतःला मनापासून गुंतवून घेतलं, ते बंद पडू नये याला त्यानं महत्व दिलं. विरोधकांना आणि त्यांच्या कारवायांना, त्यांच्या खोट्या नाट्या अफवांना, बदनामीला त्यानं त्याला महत्व दिलं नाही, त्याकडे लक्षही दिलं नाही. त्यानं देवाकडे लक्ष लावलेलं आहे. त्यानं देवाकडे पाहिलेलं आहे आणि देवाला तो म्हणतो, माझे हात दृढ कर. त्यामुळे आपल्यालाही आपल्या वैयक्तिक जीवनाच्या आत्मिक पुनर्बांधणीची गरज आहे. होय, निश्चित आहे. आपल्या कुटुंबाला आत्मिक पुनर्बांधणीची गरज आहे, निश्चित आहे. आपल्या मंडळीला आत्मिक पुनर्बांधणीची गरज आहे, निश्चित आहे. आपल्या याजकांना पुनर्बांधणीची गरज आहे, निश्चित आहे. प्रार्थनापूर्वक नेहम्यासारखं गांभीर्य जाणा, आत्मिक दुर्दशा जाणून घ्या.
सुरक्षित राहिलोय का आत्मिकदृष्ट्या जाणून घ्या. अप्रतिष्ठा झालेली आहे काय जाणून घ्या. आणि जर होय 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 असंच उत्तर मिळत आहे, लगेच नेहमीसारखं गुडघ्यावर अश्रू ढाळा, प्रार्थनेमध्ये जा, उपवास करा, वडिलांपासून चालत आलेल्या पापमय जीवनाबद्दल क्षमा मागा. परमेश्वराकडनं नेहमीसारखी ऊर्जा घ्या. परमेश्वराचा वरद हस्त आहे याची खात्री करा. चांगल्या कामाला सुरुवात करा. त्यात स्वतःला गुंतून घ्या. काम बंद पडणार नाही याची खबरदारी घ्या, जशी नेहमीला घेतली. त्यानं देवावर हवाला टाकला, त्यानं देवाकडे प्रार्थना केली आणि तो पुढे कामाला लागलेला आहे. प्रियानो, या ठिकाणी मी थांबणार आहे. या ठिकाणी मी थांबत आहे. होय, नीतीसूत्रे 24वा अध्याय 12 वचन. नीतीसूत्रे 24वा अध्याय 12 वचन हा एक संदर्भ पाहून मी थांबणार आहे. नीती 24 आणि 12. आणि इथं असं म्हटलं, आम्हाला हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोडून पाहणाऱ्यांना हे कळत नाही काय? तुझा जीव राखण्याला हे माहित नाही काय? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देतो. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देतो. मला हे ठाऊक नव्हतं असं म्हणू नकोस. हृदय पारखणाऱ्याला समजत नाही असं समजू नकोस. तो सेनाधीश परमेश्वर प्रत्येकांची कृती पाहतो, त्याच्याकडे मोजमाप आहे आणि त्या कृतीप्रमाणेच तो प्रतिफळ देतो. ज्याला ऐकावयास कान आहे तो हे ऐको. प्रार्थना करूया. प्रीतिपूर्ण देवा, आभार मानत्या वचनांच्या नामाची बोलला, ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण द्यावं ती प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून ऐक पित्या. आमेन आमेन. त्यांचे वाढदिवस अथवा लग्न वाढदिवस गेल्या आठवड्यामध्ये संपन्न झालेले आहेत अथवा येत्या आठवड्यामध्ये होणार आहेत. अशा सर्वांसाठी मंडळीचे प्रमुख आचार्य रेव्हरंड सुधीर गायकवाड पाळक साहेब प्रार्थना करतील. ज्यांचे वाढदिवस येणाऱ्या आठवड्यात संपन्न होणार आहेत आणि जन्मदिवस लग्न वाढदिवस संपन्न होणार आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आजारांसाठी प्रार्थना करूया. सर्व समर्थ गौरव यहोवा दे बापा, यावेळेस मी प्रार्थना करतो ज्यांचे जन्मदिवस या आठवड्यात संपन्न होत आहेत त्या सर्वांसाठी इथपर्यंत सांभाळायला आभार मानतो. इथून पुढे प्रत्येकांना सांभाळ, त्यांना दीर्घायुष्य दे, आशीर्वादित कर. अशा प्रकारचे अनेक आशीर्वादित जन्मदिवस त्यांना दाखव. त्याचप्रमाणे ज्यांचे लग्न वाढदिवस संपन्न होणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही आभार प्रदर्शन करतो आणि अधिक रीतीने संसारिक जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांना आशीर्वादित कर, दीर्घायुष्य दे, वयोवृद्धी दे, त्यांचं कल्याण कर, सर्वांना आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे जे कोणी आमच्या मंडळीतील आजारी आहे पित्या परमेश्वरा त्या सर्वांनाही तो आरोग्य दे अशी आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. आमेन. सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो, आपला मुखप्रकाश तुम्हावर तो पाडो, तुम्हावर तो कृपा करो, तुम्हाकडे परमेश्वर प्रसन्न करो आणि तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तुमचं जीवन सर्व प्रकारच्या आशीर्वादानं आता आणि सदा सर्वदा भरलेलं असं राखो. आमेन. आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. पाळकसाहेब आशीर्वाद देतील आणि उपासनेची सांगता आपण सुवंद देव या गीताद्वारे करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊयात. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती आपली मने मंत करणे, देवाच्या आणि त्याचा पुत्र तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो, आणि सर्व समर्थ देव बाप, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा याचा अनुग्रह, शांती, प्रीती आणि सहभागिता आता आणि सदा सर्वदा आम्हासह वस्ती करो. आमेन.